नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या कॉफी विथ कदम या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज कॉफीमध्ये आलेली असावी एक अशी व्यक्ती आहे ज्यांनी संघर्ष पाहिला, चळवळ पाहिली, चळवळीतून त्यांचं नेतृत्व उदयाला आलं आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी म्हणून त्यांनी मला असं वाटतं की कितीतरी दशकं त्यांचे प्रश्न त्यांनी उपस्थित केले, त्याला तडीस नेऊन त्यांनी प्रचंड आंदोलनं केली. राज्याचे मंत्री म्हणून देखील त्यांनी कार्यभार सांभाळला आणि आजही जरी ते आता मंत्री नसले तरी देखील एखादा प्रश्न तडीस नेण्यासाठी मंत्रालयाच्या किती फेऱ्या मारणं असून दे, लोकांच्या प्रश्नासाठी सतत आवाज उठवत ते असतात. असे सदाभाऊ खोत आपल्या सोबत आहेत. भाऊ, खूप 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 स्वागत आपलं. रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आहात आपण आणि राज्याचे माजी राज्यमंत्री देखील राहिलेले आहेत. कृषी आपल्याकडे होतं, पाणी पुरवठा आपल्याकडे होतं आणि त्या काळामध्ये देखील आम्ही आपलं सक्षम नेतृत्व पाहिलेलं आहे. त्या काळात आपण, मला असं वाटतं, कृषी प्रश्न असतील किंवा पाण्याशी रिलेटेड प्रश्न असतील, ह्यांना लोकांचे पाणी समस्या निवारण करण्यासाठी म्हणून फार महत्त्वाचे निर्णय त्या काळात आपल्याकडून घेतले गेले होते. पण असं जरी असलं तरी शेतकऱ्यांचे प्रश्न हे आजही भाऊ सुटलेले नाही आहेत आणि त्यासाठी आपला संघर्ष हा अविरत चालूच आहे. सध्या राज्यामध्ये शेतकऱ्यांना भेडसावत असलेल्या प्रमुख समस्या कुठल्या आहेत? देशाचा आणि राज्याचा शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जर आपण विचार करायचा झाला तर एक गोष्ट आपल्या लक्षामध्ये येईल की शेतकरी हा कष्टाळू आहे आणि त्याचं सगळं कुटुंब शेताभातामध्ये खऱ्या अर्थानं राबत असतं आणि त्याची काही फार मोठी अशी मागणी किंवा काहीतरी आम्हाने कुणीतरी द्यावं, आमचं वजन व्हावं, अशी कधी शेतकऱ्याची अपेक्षा असत नाही. मुळामध्ये सरकारनं शेतीमध्ये पायाभूत सुविधा शेतकऱ्याला उभा करून द्याव्या. मग रस्ते असतील, साठवणुकीची व्यवस्था असेल, आयात निर्यात धोरण असेल, त्याला लागणारा कमी व्याजदरामध्ये दीर्घकालीन कर्ज पुरवठा असेल, या सारख्या उपाययोजना, मग शेतीला पाणी असेल, वीज असेल, या साधक बाधक मागण्या त्याच्या खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या सरकारच्या माध्यमातून असतात. आतापर्यंतची गोष्ट आपल्या लक्षामध्ये घेता येईल की शेती व्यवसाय हा देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जाणीवपूर्वक काँग्रेसनं, विशेषतः मी म्हणेन की हा व्यवसाय तोट्यात कसा राहील या पद्धतीची धोरणं खऱ्या अर्थानं आखायला सुरुवात केली आणि म्हणून शेड्यूल 9 सारखं एक नवीन आर्टिकल आपल्या संविधानाला जोडलं गेलं आणि शेतकरी विरोधी सगळे कायदे त्यामध्ये टाकले. म्हणजे त्या कायद्याच्या विरोधामध्ये शेतकऱ्याला न्यायालयामध्ये दाद मागता येणार नाही. आता शेतकरी काय म्हणतो, ऊस मी लावलेला आहे, मग मला कोणत्याही कारखान्याला ऊस घालायला मान्यता, परवानगी असली पाहिजे. पूर्वी नव्हती. शरद जोशींनी आंदोलन केली, शेतकऱ्याला ती परवानगी मिळाली. आता आम्ही काय म्हणतो की तुम्ही बेरबारची दुकानं काढायला तुम्हाला अडचण नाही, पिठाच्या चक्क्या किती असाव्या अडचण नाही, भुशारी मालाची दुकानं किती असावी ती अडचण नाही, मग साखर कारखाना किती असावं होतं हे तुम्ही ठरवणार कोण? आता हवाई अंतर आहे, 25 किलोमीटरमध्ये दुसरा कारखाना असता कामा नये. मग आता कारखाना आहे तो कोणाकडं? ह्या सगळ्या लुटारूंच्याकडे साखर कारखाना आहेत आणि शेतकऱ्याचा तिने एरिया वाटून घेतलाय. 25 किलोमीटरमध्ये लुटण्याचा अधिकार शेतकऱ्याला मला आहे. म्हणजे हे सगळे वेगवेगळ्या पक्षामध्ये आहेत, यांची राजकीय भांडणं आहेत सत्तेसाठी, पण शेतकऱ्याला लुटण्यासाठी मात्र या सगळ्यांचं एकमत आहे. आणि मग शेतकरी काय म्हणतो, 25 किलोमीटरचं अंतर काढून टाका. शेतकरी काय म्हणतो, सेलिंग ऍक्ट काढून टाका, कमाल जमीन धारण कायदा रद्द करा. शेतकरी काय म्हणतो की अत्यावश्यक वस्तू कायदा रद्द करा. म्हणजे अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय की शेतकऱ्याचा शेतमाल म्हणजे अत्यावश्यक झालं. मग सोनाराच्या दुकानातलं सोनं का अत्यावश्यक नाही? काय आम्हाला सोनं आमच्या बायका पोरांना घालू वाटत ना का? का तिने घातल्यावर काय अंगावर काय त्यांच्या पोळबिळ येते का काय? म्हणजे मेडिकलच्या दुकानातलं मेडिसिन महत्वाचं आहे. ते जर नाही मिळालं तर माणूस तडफडून मरू शकतो. ते अत्यावश्यक वस्तू कायद्यात नाही. म्हणजे जो समाज 50% आज शेती व्यवसायावरती रोजगार निर्मिती करत आहे, राबत आहे आणि 140 कोटी लोकांना खायला घालत आहे, त्याची वस्तू मात्र अत्यावश्यक वस्तू झाली.
म्हणजे टमाटा अत्यावश्यक, कांदा अत्यावश्यक, साखर अत्यावश्यक. अरे बाबा कशासाठी? आणि शेतकऱ्याला तुम्ही जर या कायद्याच्या चाकोरीमध्ये जर तुम्ही ठेवणार असाल, पाय बांधून शर्यतीत कधी नंबर येत नाही. आणि सगळं जग आज एक बाजारपेठ झालेली आहे. तुम्ही कांद्याचा भाव वाढला की निर्यात बंदी, साखरेचा भाव वाढला की निर्यात बंदी. आज मी तुम्हाला सांगतो ताई की इराण आणि अमेरिकेचं युद्ध झालं. कशासाठी? खनिज तेलासाठी झालं ना. पण जे खनिज जमिनीच्या पोटामध्ये आहे, जे पेट्रोलियम खनिज, ते पेट्रोलियम शेतकऱ्याच्या वर बी आहे. ते शेतकऱ्याच्या शेतात आहे. ऊसापासून इथेनॉल करा, मक्यापासून इथेनॉल करा. कशाला डिझेल पेट्रोल आयात करताय? आम्ही देऊ ना डिझेल पेट्रोल, इथेनॉलच्या गाड्या चालू करूया. आणि म्हणून मला वाटतं की जो 2 वेळचं खायला घालतोय त्याच्या दृष्टिकोनातून धोरणं आखणं अत्यंत गरजेचं आहे. आता मला असं वाटतं की राज्याचे जे नेतृत्व करतायत देवेंद्र फडणवीस जी, राज्याचे मुख्यमंत्री, त्यांचे आणि आपले अतिशय चांगले संबंध राहिलेले आहेत. तुम्ही त्यांच्याकडे आपल्या कधी ह्या व्यथा घेऊन जाता का आणि त्यांचं काय उत्तर असतं? एक आहे की तुम्हाला मी निश्चितपणानं या ठिकाणी सांगेन की देवाभाऊच्या बाबतीमध्ये ते नेतृत्व मला का आवडतं त्याचं कारण आहे की प्रस्थापितांची महाराष्ट्रातली उतरण ही मोडण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये जर कुणी केलं असेल तर ते देवाभाऊनी केलेलं आहे. कारण आमदार व्हायचं असेल, मंत्री व्हायचं असेल, खासदार व्हायचं असेल तर ते ठराविक घराण्यामध्ये जन्माला आलं पाहिजे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं एक सामान्य कुटुंबातला देवाभाऊ सारखं नेतृत्व वर आलं आणि मी म्हणणाऱ्यांच्या वाड्यांना हादरा द्यायला लागलं. आणि म्हणून मी म्हणतो की या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांचे सर्वसामान्य आणि विस्थापितांना घेऊन पुढे जाणारी लढाई जर कोण लढत असेल तर ते खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस या व्यक्तिमत्वानं ती लढाई लढलेली आहे. परंतु ते प्रस्थापिताच्या घरात जन्माला आलं नाही, ते पाटील देशमुखाच्या घरात जन्माला आलं नाही, हे पारंपरिक जागीरदार यांच्या घरात जन्माला आलं नाही. म्हणून खऱ्या अर्थाने ह्यांना पोटात दुखायला लागलं की हे उकांड्यावर पंक्तीला बसणारं महालामध्ये आमच्या मांडीला मांडी लावून पंक्तीला कसं काय बसायला लागलं. हा खऱ्या अर्थानं राग या सगळ्या मंडळींच्या मनामध्ये आणि पोटामध्ये. आणि म्हणून त्या माणसाची जात काढली, त्याच्या कुटुंबाला ट्रोलिंग केलं गेलं, त्याच्या अवयवावरती टीका टिप्पणी केल्या गेल्या. कोण तर गडी टरबूज कापून ते खाली कमेंटला टाकायला लागला. हे कोण होते? हे सगळे प्रस्थापितांचे चमचे होते, दरबारातले हुजरे होते. हे सगळे भाडोत्री, सगळे बैल खऱ्या अर्थानं प्रस्थापितांनी नांगर वडायला लावलेला होता. पण या सगळ्यांना पुरून उरला तो देवाभाऊ. आणि म्हणून मी पहिल्यापासून एक माझ्या भाषणामध्ये एक लय मी बोलत असताना म्हणायचा की आम्हाने प्रस्थापितांचे वाडे उद्ध्वस्त करायचे आहेत आणि विस्थापितांना आम्हाने उभा करायचा आहे. आणि खऱ्या अर्थानं प्रस्थापितांच्या छाताडावर पाय देऊन विस्थापितांनी उभा राहिलं पाहिजे, ही मी त्यावेळी मांडणी करायचा. आणि आज देवाभाऊ नावाचा माणूस या प्रस्थापितांच्या छातीवर पाय ठेवून विस्थापितांचं राज्य या महाराष्ट्रामध्ये आज चालवत आहे, याचा माझ्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्याला एक मोठा आनंद आहे. तुम्ही देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मानले जाता आणि तुम्ही असं एका ठिकाणी म्हटलं होतात की त्यांचं आडनाव जर देशमुख किंवा पाटील असं असतं तर मी कधीच आमदार झालो नसतो, असं तुम्ही म्हटलेलं होतात. नेमकं काय भावना होती हे म्हणण्यामागची? नाही, एक आहे की अलीकडं ते आपल्या लक्षात येईल की मातीपेक्षा जात श्रेष्ठ झाली आणि मातीची खऱ्या अर्थानं राख झाली. पश्चिम महाराष्ट्रातच अशी तिघे जातीपातीच्या राजकारणाची लागण आहे असं नाही, ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक एक जातीमध्ये कोणतरी नेता तयार होतो, एक जात काकला मारतो आणि पळायला लागतो. आणि मग त्या जातीला वाटतं की या नेत्यामुळं आपलं काहीतरी भलं होणार आहे.
भलं जर व्हायचं असेल तर निश्चितपणानं मातीला आपल्याला सन्मान द्यावा लागेल आणि गावगाड्यामध्ये रोजगार निर्मिती करावी लागेल. एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की राजकारणाच्या पटलावरती शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन काही मंडळी काम करायला लागली, काही पुरोगामी म्हणून काम करायला लागले. पण मला पुरोगामीच्या ऐवजी सत्तागामीच राजकारणामध्ये जास्त लोक दिसून आले आणि प्रत्येकानं मी शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन निघालेलो आहे. मग मला वाटतं की शाहू फुले आंबेडकरांचा विचार जर आपण पुढे घेऊन निघालो असेल तर त्यांनी सगळ्या समाजासाठी त्या काळामध्ये लढे उभा केलेले होते. ते एका समाजासाठी लढे उभा केलेले नव्हते. पण या महाराष्ट्रामध्ये लपून छपून का असेना पण जातीय राजकारणाची पेरणी महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पटलावरती कुणी केली असेल तर ती पवार घराण्याने केली. त्यांनी प्रत्येक जातीतला एक माणूस हेरला, त्याला नेता बनवला, त्याला आमदार केलं, त्याला खासदार केलं, त्याला मंत्री केलं, त्याला संघटना काढायला लावली आणि त्याला बळ दिलं. आणि मग त्यानं एक आपल्या जातीची संघटना काढायची, तिथं मेळावा घ्यायचा, मग पवार साहेबांनी जायचं, भाषण करायचं, त्या समाजाविषयी काहीतरी घोषणा करायची आणि मग आम्ही शाहू फुले आंबेडकरांचे विचार पुढे घेऊन निघालेलो आहोत. आता शाहू फुले आंबेडकरांचे विचार म्हणजे काय बैलगाडीत ठेवून काय बैलासारखं उडीत होता का तुम्ही? अरे सगळे शाहू फुले आंबेडकरांना मानतात, सगळे छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात, परंतु विस्थापितांचा आवाज हा नेहमी दाबण्याचा काम या सगळ्या प्रस्थापित मंडळींनी राजकारणातल्या या महाराष्ट्रामध्ये केलेले आहे. आणि आमचा जो लढा राहिलेला आहे तो नेहमी प्रस्थापितांच्या विरोधामधला राहिलेला आहे. कारण सर्वसामान्य माणसं, दुःख जाणणारी माणसं ही राजकारणाच्या पटलावरती येणार नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थानं गावगाड्याच्या व्याथा तिथं मांडल्या जाणार नाही. तुम्ही मंत्री होतात, मंत्री असताना आणि आता आमदार असताना कामामध्ये काय फरक तुम्हाला जाणवतो? काय फरक पडलाय? एक आहे की चळवळीच्या माध्यमातून मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये काम करत होतो, राज्याचा अध्यक्ष होतो, राजू शेट्टी खासदार होते आणि एक मतानं संघटनेच्या माध्यमातून मला मंत्रिपदाची नाव सुचवलं गेलं आणि संधी मिळाली. देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली मला काम करता आलं. एक शिस्तप्रिय मुख्यमंत्री म्हणून मला जवळून त्यांना पाहता आलं आणि त्यांचा कामाचा झपाटाही मला पाहता आला. रात्रीच्या 3-3, 4-4 वाजेस तोपर्यंत त्यांच्या मिटिंगा चालायच्या. कधी कधी आम्हाने 12ला बोलवलं म्हणजे आम्हाने भेटायला 3 वाजायच्या, 4 वाजायच्या, पण 3-4 वाजता सुद्धा त्यांचा उत्साह खऱ्या अर्थानं वाखण्याजोगा असायचा. आणि शेतकऱ्यांचा प्रश्न आला की ते निश्चितपणानं त्या ठिकाणी आम्हाने बोलवून घ्यायचे की बाबा आता सोयाबीन खरेदी करायचं आहे, अतिरिक्त सोयाबीनाचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये झालंय, पण गोडाऊन ठेवायला जागा नाही. सदाभाऊ आता ह्याच्यावर काय करायला पाहिजे? आम्ही म्हटलं की नोंदणी ज्या शेतकऱ्यांची झालेली आहे त्या शेतकऱ्यांना तेवढं आपण अनुदान देऊन टाकू, क्विंटलला 1,000 रुपये, 1,500 रुपये. म्हणजे महाराष्ट्रामध्ये मी अनेक मुख्यमंत्री बघितले, प्रचंड अभ्यासू असणारा, त्याला गावगाड्यातल्या भाषेत अगदी चौकस बुद्धीचा व्यक्तिमत्व म्हणून मी त्यांच्याकडं खऱ्या अर्थानं पाहिल. आणि त्यांनी अनेक निर्णय त्या काळामध्ये म्हणजे दुष्काळ पट्ट्यामध्ये प्रधानमंत्री सिंचन योजनेतनं पाण्याच्या योजना असतील, जलयुक्त शिवार सारखी योजना असेल, तो स्वतः रानोमाळ पळत राहिले. स्वतः हातामध्ये कुदळ टिकाव घेऊन काम करणाऱ्या वेगवेगळ्या संघटना शेतकऱ्यांना प्रोत्साहित खऱ्या अर्थानं त्या काळामध्ये करत होते. आणि म्हणून मी मंत्री झाल्यावर माझ्याकडे पाणी पुरवठा खातं होतं, कृषी खातं होतं, पणन खातं होतं. त्याच्यामध्ये अनेक आम्ही चांगले निर्णय घेतले. मार्केट कमिटीमध्ये मताचा अधिकार शेतकऱ्याला असेल, भाजीपाला नेमणमुक्तीचा निर्णय असेल, गाव तिथं पिण्याचं पाणी देण्याचा निर्णय असेल, अशा अनेक निर्णय त्या काळामध्ये घेतलं. माझं मंत्रिपद संपलं, नंतर नवं सरकार आलं, पण त्या सरकारमध्ये आम्ही सरकार बनवू शकलो नाही. नंतर माझी आमदारकी संपली. आमदारकी संपल्यावर मी
आहे हे शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन तवाही काम करतो, नंतरही काम करतो. पण ताई एक आहे की मला कधी मंत्री झालो म्हणून कुठेतरी असा हवेत मी गेल्यासारखा राहिलो नाही. त्यावेळी मी लोकांच्यात मिसळायचो. माझ्या गाडीमध्ये मी पाऊल ठेवायच्या अगोदर गाडी फुल झालेली असायची. मग मी मोटरसायकलीवर सुद्धा बसत होतो, दुसऱ्याच्या गाडीत जाऊन सुद्धा मी बसत होतो. त्यावेळी काही कार्यकर्ते म्हणायचे, अरे भाव असणार आहे खाली उतरा. मी म्हणायचा नाही, बसून दे, त्याला वाटतंय मंत्र्याच्या गाडीत मी बसलो. शेवटी याच माणसाने या सदाभाऊला इथे केलं. मला ताई बंगला दिला तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, माझ्या बंगल्यावरचं रेशनिंग मुख्यमंत्र्यांनी चंद्रकांत दादांना सांगितलं होतं की सदाभाऊच्या बंगल्याचं रेशनिंग तुम्ही भरायचं महिन्याला. आणि दादा एकदा गमतीनं मला म्हणले, सदाभाऊ माझं रेशनिंग 70-80 हजाराचं होतंय महिन्याला आणि तुमचं 1.5-2 लाखाचं होतंय. त्यावेळी मी म्हणलो, दादा 30 वर्ष महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मला खायला घातलंय. त्याला वाटतंय की बांधावरचा गडी आता मंत्री झाला या, आपण एकदा कसा बंगला मंत्र्याचा असतो बघायला जाऊ. माझ्याकडे अनेक कार्यकर्ते शेतकरी मुक्कामला असायचे. रोज 100-150 लोक जेवायला होते. मी हॉलमध्ये सतरंजीवरती झोपायचा. सगळे बेडवर कार्यकर्ते हे गावगाडीतले झोपलेले असायचे. याचं कारण, अरे माझी माणसं आहेत, त्यांना मंत्र्याच्या बंगल्यात झोपलं पाहिजे, जेवलं पाहिजे. तो गावाकडे गेला की सांगतो की मंत्र्याच्या बंगल्यात झोपून आलोय, जीवन आलोय. त्यानं कवा राहायचं मंत्र्याच्या बंगल्यात. आणि म्हणून मला मंत्रीपद गेल्यावर काही असं काहीतरी आपलं गेलंय असं वाटत नाही. पुन्हा मला काही कालानंतर देवाभाऊने मला आमदार केलं. परत शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती कामाला लागलो. आता मी मगाशी मंत्रालयात गेलो तो 2-4 ठिकाणी मंत्रीच नव्हतं. तिथले आपलं बोलताना गड्यांना म्हटलं, अरे काय तुमचं मंत्री ना ते मंत्रालयात त्यांनी बसायला पाहिजे. आम्ही बसायला तयार आहे, पण म्हटलं आम्हाने मंत्री करीना ती. जे बसायला तयार आहे ती मंत्री नाही, जे बसायला तयार नाही ती म्हटलं मंत्री आहे. त्यामुळं मंत्र्यांनी सुद्धा सोमवार, मंगळवार, बुधवार 3 दिवस मंत्रालयामध्ये बसून राहिलं पाहिजे. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना काय प्रश्न आहेत हे जाणून घेतलं पाहिजे. माझा नियम होता त्यावेळी. मी सोमवार, मंगळवार, बुधवार 3 दिवस मी माझ्या केबिन अजिबात सोडत नव्हतो. अनेक आमदार लोक भेटायला यायचे, अनेक लोक भेटायले. माझ्या खात्याचा प्रश्न नसला तरी भेटायले. मी त्याला पत्र द्यायचा, त्याच्यावर रिमार्क करायचा, कलेक्टरला फोन लावायचा, ग्रामसेवकला लावायचा, तलाठ्याला लावायचा. अलीकडं मंत्री ग्रामसेवक तलाठ्याला खाली फोन लावायचे की स्टेटस कमी होतोय म्हणतील. अरे असं नाही, गावगाड्यातल्या माणसाच्या दृष्टीनं मंत्र्यानं ग्रामसेवकला फोन लावला. लय मोठं काम आहे ते. शेवटी तो अपेक्षेनं आशेनं आलेला असतो. दुष्काळाचा प्रश्न जो वारंवार राज्याला भेडसावत असतो, त्यासाठी दीर्घकालीन उपाय म्हणून काय केलं पाहिजे असं वाटतं आपल्याला? नाही, एक आहे की तुम्हाला मी सांगतो, बदलतं वातावरण, वाढतं तापमान आणि जागतिक वातावरणाचा परिणाम हा शेवटी प्रत्येक या सृष्टीवरती जे जीवसृष्टी आहे त्या सगळ्यांच्यावरतीच तो येत असतो. आणि मला वाटतं की दुष्काळ हे कालचक्र आहे, ते फिरत राहणारच आहे. दुष्काळाचं रूपांतर संधीमध्ये निश्चितपणानं करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण आता पाणी मोठ्या प्रमाणामध्ये अडवण्याचं धोरण घेतलेलं आहे. सिंचनाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र हा एक प्रगतीपथाच्या दिशेनं खऱ्या अर्थानं निघालेला आपल्याला पाहायला मिळत. केंद्रात सत्तांतर झाल्यानंतर, मोदी सरकार आल्यानंतर आणि खाली देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर खऱ्या अर्थानं दुष्काळ हटवण्यासाठी अनेक पाण्याच्या योजना या महाराष्ट्रामध्ये हातामध्ये घेतल्या गेल्या. पूर्वी जेवढी गुंतवणूक झाली नव्हती एवढी मोठी सिंचन क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं गुंतवणूक होताना आपल्याला दिसत आहे. आणि अनेक चांगले कार्यक्रम या ठिकाणी घेतले की अपूर्ण कॅनेलची कामं पूर्ण करण्याचं काम हातामध्ये घेतलं, नद्या जोड प्रकल्पाचे कामं हातामध्ये घेतलेली आहेत, नवीन धरणं बांधण्याची कामं हातामध्ये घेतलेली आहेत, पाणी अडवण्याचं काम मोठ्या प्रमाणात हातामध्ये घेतलेलं आहे. शेतकऱ्यांना 7.5 HP वीज मोफत देण्याचा एक क्रांतिकारक निर्णय सरकारच्या माध्यमातून निश्चितपणानं झाला. सोलरचा वापर आज देशामध्ये महाराष्ट्र खऱ्या अर्थानं 1 नंबरवरती आहे. आम्ही खऱ्या अर्थानं पायाभूत सुविधा हळूहळू शेतकऱ्याला द्यायला लागलेला आहोत, परंतु बाजारपेठ
शेतकऱ्याला निर्माण करून देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि आयात निर्यात धोरण हे आपलं स्पष्ट असलं पाहिजे, किमान 5 वर्षाचं असलं पाहिजे, असं माझं मत आहे. आणि महागाई ही काही निवळ शेतीपुरतीच मर्यादित आहे का? पण अलीकडच्या काळामध्ये सगळेच पक्ष महागाई वाढली, काय वाढलं बाबा महागाई, काय सोनं खातोयस का? सोन्याचा भाव वाढला कोण महागाई वाढली म्हणत नाही, चांदीचा भाव वाढला कोण महागाई वाढली म्हणत नाही, बिअरचा भाव वाढला कोण महागाई वाढली म्हणत नाही, विक्सीचा भाव वाढला कोण महागाई वाढली म्हणत नाही. पण ज्वारीचा, गव्हाचा, तांदळाचा, साखरेचा, टमाट्याचा, भाजीपाल्याचा भाव वाढला की महागाई वाढली. अरे बाबा, शेतकरी अनेक शेतामध्ये पिकं घेत असतो. तो काय मेथीची भाजीचा भाव वाढला तर तुम्ही घोळची भाजी खावा, पात्रीची भाजी खावा, वेगवेगळ्या भाज्या आहेत ना, तुम्ही त्या भाज्या खावा ना. तुम्ही शेवग्याची भाजी खावा. बाबा भाव वाढलाय, आता 15 दिवस शेवग्याची भाजी खातो. टमाट्याचा भाव वाढला, बटाटा खावा, बटाटाचा वाढला, फ्लावर खावा. पण शेतकऱ्यांच्या शेतमालाचा भाव वाढू द्यायचा नाही, ही जी काही मानसिकता झालेली आहे ते समाजानं सुद्धा खऱ्या अर्थानं बदलणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. तुम्ही आणि गोपीचंद पडळकर यांची एक जोडगोळी आहे असं म्हटलं जातं. तर इतकं तुमच्यातलं सौख्य असल्याचा दुवा नेमका काय? खऱ्या अर्थानं गाव शिवारातून, खेडेगावातून आलेला कार्यकर्ता. मी राजकारणामध्ये आलो, अपघातानं राजकारणामध्ये आलो. तुम्हाला मी सांगेन की आम्ही शाळेला, माझं गाव त्यावेळी, आता आम्ही त्याला मरळनाथपूर म्हणतो, पूर्वी आमचं गाव मरळवाची वाडी म्हणून असायचं. आणि मी चालत रेठे धरणच्या गावाला आम्ही शाळेला, त्या ठिकाणी शाळा शिकायला जायचं. 2-3 किलोमीटर शाळा शिकायला जायचं. त्या काळामध्ये खाकी शर्ट आणि पांढरा शर्ट एकच असायचा. चड्डे फाटले तर त्याला ठिगळ जोडून 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 ते वर्षभर खऱ्या अर्थानं त्या काळामध्ये चालायचे. माझे आई वडील शेताभातामध्ये कष्ट काम करत होते. गायांचा गोठा माझ्याकडे त्या काळामध्ये होता. माझ्या वडिलांनी 20-25 गायी केलेले होते. मी डोक्यावर दुधाच्या घागरी घेऊन दुसऱ्या गावाला जाऊन ते दूध नेऊन डेअरीला विकत होतो. नंतर मी दूध डेअरीत 25 रुपयाच्या पगारानं 1981 साली कामाला राहिलो. त्यावेळी महिन्याला 25 रुपये पगार होता. आणि 1984ला मी खऱ्या अर्थानं चळवळीमध्ये आलो. आणि एका खेडेगावातला पोरगा, मी ज्यावेळी चळवळीत आलो, जे शरद जोशी नावाचं जे चालतं बोलतं विद्यापीठ होतं, त्यानं शिकवलं आम्ही की एका दाण्याचे 1000 दाणे होतात तरी तुझा बाप गरीब का. 1 किलो लोखंडापासून 1.25 किलो वस्तू तयार होत्या, तो कारखानदार मात्र श्रीमंत होतोया आणि गुन्हाकार होतो तो मात्र गरीब होतोय. आणि ह्याचा अभ्यास केला आणि मग चळवळीमध्ये काम करायला लागल्यानंतर मग लक्षात आलं की गावगाड्याला, कष्टकरी माणसाला गरीब ठेवण्याची धोरणं या देशामध्ये, राज्यामध्ये ही प्रस्थापित व्यवस्था खऱ्या अर्थानं प्रस्थापित लोक जाणीवपूर्वक राबवत आहेत. आणि मग त्यांच्या विरोधामध्ये आंदोलनं सुरू झाली. लाट्या, काट्या, तुरुंगात, मी येरवडा जेलमध्ये गेलो, कळबा जेलमध्ये गेलो. माझ्यावर 263 गुन्हे होतं. बरं. एका ठिकाणी आंदोलन झालं आणि बाकीच्या ठिकाणी इतर कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं, तर तिथलेही गुन्हे आमच्यावर त्या काळामध्ये खऱ्या अर्थानं लादले गेलेले होते. आणि एकदा तर मला कारखानदारांच्या गुंडांनी वाळवा तालुक्यामध्ये बेसूद हुस्तवर उसानं मला मारहाण प्रचंड प्रमाणामध्ये केलेली होती आणि रस्त्याच्या कडेला मला फेकून दिलेलं होतं. तीच अवस्था गोपीचंद पडळकरची. त्यानं काय मने मंगळसूत्र चोरलं काय? तो काय चोर म्हणून त्याची हिस्ट्री होती का? नाही. लग्नात एका कार्यकर्त्यांचं आणि दुसऱ्या पै पाहुण्यांची भांडणं झाली. आता जेव्हा भांडण झालं तो बी त्यांचा कार्यकर्ता होता, दुसरी भांडणारी बी त्यांच्याच समाजाची होती. गावगाड्यात लग्नात पूर्वी भांडणं लई व्हायची. हे मागणं गेले तिथं. आणि मग त्यांचा कार्यकर्ता आहे, आता म्हणणार की जाऊन द्या, भांडू नका, आता विषय इथं मिटवूया. दुसऱ्या पार्टीनं केस घालायला लावली आणि म्हणले ह्याने मंगळसूत्र चोरलं. म्हणजे त्या माणसाला, सामान्य कुटुंबातला माणूस, तो लढायला लागला. गोपीचंद पडळकर तिकडे पाण्याच्या प्रश्नावर लढे उभा केले. त्याने शासकीय कार्यालय फोडलं, मंत्र्यांच्या गाड्या अडवल्या.
मग ह्यांना राग आला ना. आम्ही पाटील देशमुख मंत्री आमच्या गाड्या अडवं कुठं करतात, धनगराचं पोरगं कुठं यायला लागलं माणसांना घेऊन आमच्या गाड्या अडवायला. हिने आमच्या दरबारात येऊन मुजरा करून उभा राहायला पाहिजे. पण त्याच्यातला स्वाभिमान जागा झाला आणि तो मल्हारराव होळकरांचा वारसदार बनून लढायला लागला. आणि मग लढाऊ माणसं जिथं जिथं असतात ते एकत्रित येतातच, आपोआपच एकत्रित येतात, कारण त्यांचं दिशा स्पष्ट असते. आणि म्हणून या लढाऊ बाण्यातून मी तसा अगोदर चळवळीत आलो होतो, तरुण पोरगा, पण मला स्वाभिमान वाटायला लागला. अरे दुष्काळ पट्ट्यातला पोरगा प्रस्थापितांच्या घराण्याच्या विरोधामध्ये लढतोय, त्याच्या दारात जाऊन त्यांना अरं तोरू बोलतोय, कारण ह्यांच्या डोळ्यात डोळं घालायची कोणाची हिंमत नसायची, पण तो त्यांना अडवतोय. म्हणून मी त्याच्या खांद्याला खांदा देऊन उभा राहिलो. आता त्याला ट्रोल करणं, त्याचं काय काय म्हणतात जीभ घसरली अमूक झाली. जीभ कुठं, तुम्ही सगळा गावगाडा लुटला, या सगळ्या गावगाड्याला तुम्ही गुलाम बनवलेलं होतं. आणि मग त्यातून राखेतून जसा फिनिक्स पक्षी उठावा तसा गोपीचंद पडळकर हा राखेतून उठलेला फिनिक्स पक्षी आहे. आता ह्यांना बरं वाटणं झालं या. आणि म्हणून मी ठरवलं की अशा उमद्या तरुणाच्या पाठीशी उभा राहिलं पाहिजे, कारण ही लढाई अजून संपलेली नाही. शरद पवार यांच्या कुटुंबियांवर आपण नेहमीच टीका करत असता, नेमकं काय कारण आहे टीका करण्यामागचं? काय आहे की सगळ्यांना वाटतं की पवार कुटुंबाच्या विरोधामध्ये सदाभाऊ बोलत आहेत किंवा गोपीचंद पडळकर बोलत आहेत. खरंच हिची भूमिका थोडी जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. की महाराष्ट्राच्या राजकारणाची सगळी जर एकंदरीत जर घडी बघितली आपण, तर ती ग्रामीण मातीशी नाळ असणारी राजकारणाची एक चौकट होती. म्हणजे पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे यशवंतराव चव्हाण साहेब, हे देवराष्ट्रामधून खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातून त्यांनी राजकारणाची मुहूर्तमेढ रवली. आणि सर्वसामान्य माणसाला बरोबर घेऊन त्याच्या व्यथा जाणून महाराष्ट्राच्या राजकारणाची जडणघडण तिने उभा केली. सहकार चळवळीचा पाया यशवंतराव चव्हाण साहेबांनी रचला. त्याच्यानंतरचा कालखंड जर बघितला तर वसंतदादा पाटलांचा आपल्या डोळ्यासमोर येईल. ते सुद्धा खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातलं आणि मातीतलं नेतृत्व होतं. ह्या सगळ्यांची जर उतरंड आपण राजकारणाची बघितली तर ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याला सन्मान मिळाला पाहिजे, तरुणाच्या हाताला काम मिळालं पाहिजे, हा दृष्टिकोन ठेवून खऱ्या अर्थाने या मंडळींनी राजकारण केलं. पवार साहेब त्याच पावलावर पाऊल ठेवून आले राजकारणामध्ये. आल्यानंतर त्यांनी राजकारणाची घडी अशी घातली की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळातले सरदारक्या रद्द केलेल्या होत्या, वाडं पाडलेली होतं. पवार साहेबांच्या लक्षात आलं की वर्षानुवर्ष सत्तेचा मळा जर फुलायचा असेल तर सरदारक्या टिकवल्या पाहिजे, त्या ह्यांना वतनं दिली पाहिजे. ती म्हणजे नवे वतनदार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जन्माला घालण्याचं काम पवारांनी केलं. आणि मग त्या वतनदारांना कुणाला साखर कारखाना दिला, कुणाला सूतगिरण दिली, कुणाला बँक दिली, कुणाला मार्केट कमिटी दिली, कुणाला दूध संघ दिला. आणि त्या वतनदारांना सांगितलं तुम्ही एक एक सुभा सांभाळायचा. मग या सुभ्याचा एक दोन प्रमुख सोलापूरचा, एक दोन प्रमुख पुण्याचा, एक दोन प्रमुख सातारचा, एक दोन प्रमुख सांगली, कोल्हापूर, नाशिक, असे सगळे हे सरदार आणि सुभेदार या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निर्माण केले. त्यांनी पुन्हा कुणाला पुढे येऊ दिलं नाही. त्यांनी या महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे या सुभेदाराने सरदाराने वाढू दिले नाहीत. त्यांच्याच शिक्षण संस्था, त्यांचीच इंजिनिअरिंग कॉलेज, त्यांचीच मेडिकल कॉलेज, त्यांचं साखर कारखानं, त्यांचं दूध संघ, त्यांच्याच ताब्यात बँका. ताई आता एक गंमत वाटेल, राज्याचा मंत्री जरी झाला तरी त्याला वाटतं आपल्या जिल्ह्यातल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचा संचालक आपण असलंच पाहिजे.
म्हणजे खऱ्या अर्थानं सरकारची तिजोरी लुटण्याचं काम या सगळ्या मंडळी करवी पवारांनी केलं. आणि मग जिल्हा परिषद, पंचायत समिती इथं जसं कोंबडीला खेडेगावामध्ये कोंबड्यांना दाणं टाकतात तसं गावातल्या कार्यकर्त्यांना पैसे रुपये दाणे फेकायचे. तू सरपंच की लढव, तू विकास सोसायटीला जा, तू बँकेला संचालक हो, तू कारखान्याला संचालक हो, तू पंचायत समिती सदस्य हो, फक्त कोंबड्यासारखं पैशाचं दाणं आमचं टिपत राहायचं. ही एक सरदारशाही, वतनदारीशाही व्यवस्था खऱ्या अर्थानं पवारांनी या राज्यामध्ये सुरू केली. आणि मग प्रत्येक जातीतला एक एक नेता जन्माला घातला आणि त्याच्या माध्यमातून राजकारण हे आपल्याच वळचणीला आणलं. आणि ह्या सरदारक्या, ह्या वतनदाऱ्या, ह्या मोडण्याचं काम खऱ्या अर्थानं देवाभाऊनं केलं. याचं दुःख पवार साहेबांना आहे. देवेंद्र फडणवीस बद्दल राग नाही शरद पवार साहेबांचा. तो राग असता तर 2014ला त्याने पाठिंबा दिला असता का? बाहेरून का होईना बिनशर्त पाठिंबा दिलाच ना त्यावेळी. शिवसेनेविषयी प्रचंड ते जहाल टीका करत होते, पण महाविकास आघाडी नावाचं एक टोपलं तयार करून त्याच्या माध्यमातून सरकार स्थापन केलंच की. तेव्हा शिवसेनेचा जातीयवाद त्यांना नव्हता दिसला. म्हणून मी नेहमी म्हटलं की पवार हे काही पुरोगामी नव्हते, हे सत्तागामीच होते. तिने आपलं ती झालर पांघरलेली होती. आणि म्हणून खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीसचा राग काय की आमच्यासारखा तू काम करत नाहीस, आमच्यासारखा आमच्या पंक्तीला बसून धोरण ठरवत नाही, म्हणून त्याचा खऱ्या अर्थानं राग आहे. आणि म्हणून आपल्या एक लक्षात येईल, गोपीचंद पडळ सारखं नेतृत्व, परखड प्रस्थापितांच्या विरोधातलं सदाभाऊ खोत सारखं असे अनेक तरुण मंडळी खऱ्या अर्थानं राजकारणाच्या पटलावरती देवाभाऊने उदयाला आणलेली आपल्याला आज पाहायला मिळत आहे. तुम्ही सांगली जिल्ह्याचे आहात. पश्चिम महाराष्ट्र हा तसा शेतीसाठी सधन पट्टा असा नेहमीच मानला जातो, पण कृष्णा असेल, पंचगंगा असेल, त्यांचा पूर हा नेहमी एक विषय चर्चेला असतोच. दरवर्षी पुरानं नुकसान हे होत असतं. यासाठी दीर्घकालीन काय उपाय केले पाहिजेत असं आपल्याला वाटतं? एक आहे की ताई आपल्या लक्षात येईल की आपण जागतिकीकरणापासून खऱ्या अर्थानं आपण पळ काढू शकत नाही. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर शेतीच्या विरोधामध्ये जे कायदे आहेत, मी मगाशी म्हटलं की ते कायदे आपल्याला संपुष्टात आणणं अत्यंत गरजेचं आहे. आणि दुसऱ्या बाजूला की ज्यांचं निव्वळ पोट शेतीवरती आहे त्यांचा आता कुठेतरी सर्वे झाला पाहिजे की अखंड कुटुंब, आई वडील पोरगा सून हे हिस्सा हा किसान फंडाला आला पाहिजे, हिस्सा हा किसान फंडाला आला पाहिजे. आणि ज्याचं पोट 100% शेतीवरती आहे त्याला किमान शिपाया एवढा पगार दर महिन्याला त्याच्या अकाउंटवरती 20,000 25,000 रुपये जर आपण टाकलं तर तो त्याच्या लेकरा बाळांचं संगोपन करू शकतो आणि आत्महत्याच्या कठाऱ्यावर तो उभा राहणार नाही, तो चिंतामुक्त होईल. आणि असे काही धोरण, असे काही निर्णय आपल्याला शेतीच्या संदर्भामध्ये निश्चितपणानं घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि नवं तंत्रज्ञान, नवं संशोधन जे काही जगामध्ये आहे ते आपण शेतकऱ्याला उपलब्ध करून दिलं पाहिजे. आपली जर विद्यापीठं नवं बियाणं, आता बदलत्या वातावरणाशी टिकणारं पीक पद्धतीचं अनुरूप बियाणं जर निर्माण करत नसतील आणि ते बाहेर असेल तर ते उपलब्ध आपण करणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीनं प्रयत्न होणं सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि ट्रान्सपोर्ट व्यवस्था ही जास्तीत जास्त बाय रोड न होता रेल्वेच्या अंतर्गत जर आपण केली तर अजून त्याचा फायदा शेतकऱ्याला या राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये माल पोहोचवण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकेल. राजकारण लई बेकार असं कधी काळी म्हणणारे तुम्ही आता राजकारणामध्ये इतके रुळलेले आहात की आता तुम्ही आणि राजकारण हे एक समीकरणच झालेलं आहे. काय आहे तुम्हाला सांगू का की आम्ही चळवळीतले लोक, मी काय अगदी माझे सहकारी राजू शेट्टी सुद्धा असतील, ठीक आहे, आमच्या वाटा वेगवेगळ्या झाल्या असतील,
किंवा आता नवतरुण नेतृत्व म्हणून रवी तुपकर सारखा सुद्धा तरुण पोरगा आज राजकारणाच्या पटलावरती खऱ्या अर्थानं काम करत आहे. हे जे प्रस्थापित लोक राजकारणातले आहेत ते आमच्यासारखे विस्थापित चे लढे लढणारे लोक राजकारणामध्ये आले की त्यांनीच उठवायचं असते. सदाभाऊ आता राजकारणामध्ये रुळले, आता त्यांच्या राहणीमानामध्ये फरक पडला. हे एक वातावरण तयार करायचं म्हणजे एखादा युद्ध हारत नसेल तर त्याला मग बदनाम करा आणि त्याच्यासाठी त्यांच्या टीम कार्यरत आहेत. तुमच्या विरोधात किती टीम कार्यरत आहेत? माझ्या विरोधामध्ये बघितलं तर अख्खी पवार साहेबांची राष्ट्रवादी तर माझ्यासाठीच काम करत असते. माझ्या आणि गोपीचंद पडळकर साठी सगळीकडे कामाला येतं. अगदी जयंत पाटील जर बघितलं राष्ट्रवादीचे मोठे नेते आहेत. आता माझी सुनबाई जिल्हा परिषदेला उभा होती आणि ते म्हणले सदाभाऊंची घराणेशाही चालू झाली. आता मला तर त्यांची गंमतच वाटली. त्यांच्या साखर कारखान्यात सगळं डायरेक्टर पाहुण्या पैचंच आहेत. जिल्हा परिषदला त्यांच्या कुटुंबातल्या बिचाऱ्या मावल्या त्यांच्या बहिणी चुलत बहिणी 2-3 उभा राहिल्या. त्यांच्या भावाची पोरं उभा राहते. तेव्हा घराणेशाही वगैरे काही बोलायचं नाही. त्यातला एक येतोय ना आता एनडीए मध्ये, त्यातला एक एनडीए मध्ये येतोय आता, भाजपमध्ये सामील होतोय असं आम्ही नाही. असं कसं आहे, त्याने केलं तर ते विकासासाठी असतं. त्यांनी पक्ष बदललं कारण बापू जनता पक्षात होते, त्यांनी तो वारसा सोडला, काँग्रेसमध्ये गेले, काँग्रेस सोडलं, पवार साहेबांच्याकडे आले. आता ते नेमकं कुठं जाणार आहेत मला माहित नाही. परंतु मी जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये बघितलं, ज्या मतदारसंघामध्ये माझी सुनबाई उभा राहिली, माझी बायकून सुनबाई एका घरामध्ये मुक्कामला होती, तिथं गुंड पाठवले. ते एका सभेमध्ये अगदी आरेरावीत बोलले मला, ऋतू बेट्या. मी काही त्यांना बेट्या बेट्या असा काही शब्द वापरला नाही. मी उत्तर बी दिलं नाही. लय लोक म्हणले भाऊ असं उत्तर द्या. अरे म्हणलं मी गावगाड्यातला माणूस आहे, पिसाळलेल्या कुत्र्याला कधी दगड मारायचा नसतो. हे आपले गावगाड्यातले आई वडील सांगायचे. तसं म्हणलं मी काही कुणाला दगड मारणार नाही. म्हणजे या लोकांना खरं बघितलं तर आम्ही सोडून राजकारणाच्या पटलावरती दुसरं कोण असता कामा नये. आणि म्हणून देवाभाऊच्या पाठीमागं आम्ही भक्कमपणानं काय, मी एकदा म्हटलेलं होतं की एक लव्यानं अंगठा मागितला, द्रोणाचार्याला अंगठा दिला. मी 2 अंगठे द्यायला तयार आहे. त्याच्यावर मला ट्रोलिंग झालं. आणि त्याच्या पुढे जाऊन मी सांगेन की देवाभाऊ सारखं प्रस्थापितांच्या विरोधात लढणारं हे जे नेतृत्व आहे, या नेतृत्वासाठी आम्ही बाजीप्रभू सुद्धा व्हायला तयार आहे. कारण आम्हाने प्रस्थापितांचा पाडवा करायचा आहे, त्यांची थडगी बांधायची आहे. मग त्याचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस करतोय, म्हणून आम्ही त्यांच्या जवळ आहे. आता पवार साहेब उदयन महाराजांनी पगडी घातली मोदी साहेबांना नाशिकला. ते म्हणले राजांना पेशवे कावापासून पगड्या घालायला लागले. आता ते संतांच्या वरती काय प्रतिगामी संत निर्माण झाले. अरे तुम्ही कीर्तनाला कवा गेलात का? तुम्ही कधी पारायण केलंय का? तुम्ही कधी सप्त्यामध्ये बसताय का? तुम्ही कधी ज्ञानेश्वरीचं वाचन करायला बसलाय का? उगाच प्रतिगामी पुरोगामी कुठलंही शब्द काढले ते मला काय कळना. अरे मी माझ्या गावात विठ्ठल रुक्माईचं मंदिर बांधलंय. 35 वर्ष झालं मी सप्ताह घेतो. अनेक कीर्तनकार मी गावात सांगत असतो. मी स्वतः कीर्तनाला दरवर्षी गावात हजर असतो. माझे वडील माळकरी होते. मी पोथी वाचायचा. वाचलेले सगळं ग्रंथ मी गावात माझ्या ग्रंथालयामध्ये बापानं जे फडकं दिलंय त्या फडक्यात बांधून ठेवली. पण लगेच कीर्तनकार प्रतिगामी पुरोगामी म्हणजे जिथं तिथं राजकीय काय फायदा आहे का? चर्चा काय होत्या त्या का? हे फक्त हे सगळे आज खऱ्या अर्थानं प्रस्थापित करत आहेत. आणि म्हणून देवाभाऊनं सुद्धा सावध राहिलं पाहिजे मी तर म्हणेन. कारण हे सगळे वाडेवाले प्रस्थापित आहेत ना, हे सगळे कट कारस्थानवाले आहेत.
आता ह्या उंदरासारखं भाजपच्या जहाजात उड्या मारून बसायला लागलीत का, तर त्यांच्या जहाजाला होल पडलंय, ते बुडायला लागले. पण ही कडेवर राहणारी जात नाही. पुन्हा ह्यांना दुसरं जहाज ह्याच्यापेक्षा सुरक्षित दिसलं की ही गडी कवा तिकडे उड्या मारून जातील ह्याची गॅरंटी नाही. कारण आमच्यासारखी सामान्य माणसे, कार्यकर्ते हे खऱ्या अर्थानं आज देवाभाऊसाठी या महाराष्ट्रामध्ये आज लढत आहेत. शरद पवार आता आजही ते राजकारणामध्ये आहेत, सक्रिय राजकारणामध्ये आहेत. आपण साठी उलटलेली आहे. या पुढचं राजकारण आपलं कसं असणार आहे? काय टार्गेट आहे तुमचं राजकारणामधलं, की काय काय अचीव करायचं आता साठी ओलांडल्यानंतर? काय वाटतं तुम्हाला? काय आहे की मला असं वाटतं की कष्टकरी जो वर्ग आहे अशा वर्गानं खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये येणं अत्यंत गरजेचं आहे. सज्जनाने सुद्धा राजकारणामध्ये खऱ्या अर्थानं आलं पाहिजे. पण बऱ्याच वेळा काय होतं की सज्जनपणाचा आव आणून फक्त दूषणं देण्याचे अनेक लोक काम करत असतात. शेवटी राजकारणाची गटारगंगा झाली हे म्हणणं सोपं आहे. मग ते साफ करायला कोणी तर हात घालायला पाहिजे. आणि जो कोण हात घालल तो त्या गटारगंगेशीच एकरूप झाला हे म्हणणं खऱ्या अर्थानं चूक आहे. आणि म्हणून मला वाटतं की आमच्यासारखे चळवळीतले अनेक लोक आता राजकारणाच्या पटलावरती आहेत. त्यांना आधार देणं अत्यंत किंवा त्यांच्या पाठीशी राहणं अत्यंत गरजेचं आहे. आणि राजकारणाला अशी काही कालमर्यादा नाही की किती दिवस राहू. जिथून तुम्हाला समाजासाठी काही करता येतं तिथून जिथं करण्याची संधी आहे तिथं आपण खऱ्या अर्थानं काम केलं पाहिजे. आणि शेवटी शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी मी त्या समाजाशी निगडीत असल्यामुळे त्या समाजाच्या पुरतं मर्यादित मी या ठिकाणी सांगत असताना सांगेन की राजकारणाच्या पटलावरती धोरणं ठरत असतात. धोरणं गावातल्या पारावर ठरत नाहीत. शेवटी कायदे मंडळ हे विधानसभा आहे, विधान परिषद आहे, राज्यसभा आहे, लोकसभा, तिथं आपलं जगणं मरणं ठरत असतं, तिथं आपलं धोरण ठरतं. मग धोरण ठरवणाऱ्यामध्ये आपण कधी जायचं का नाही जायचं? का आपण नुसतं पारावर बसूनच गप्पा हाणायचे का ट्रम्पचं काय चाललंय, इराकचं काय, इराणचं काय, असं होत नसतं. त्या मैदानामध्ये खऱ्या अर्थानं उतरावं लागतं. आणि म्हणून गावगाड्याच्या प्रश्नासाठी खऱ्या अर्थानं आम्ही राजकारणामध्ये आलो. पवार साहेबांचा राजकारणामध्ये येण्याचा उद्देश हा खरंच चांगला होता. पण टिकून राहण्यासाठी राजकारणामध्ये जे काय करायला लागतं ते त्यांनी राजकारणाच्या पटलावरती चाणाक्ष बुद्धीनं खऱ्या अर्थानं करण्याचा प्रयत्न केला. आम्ही राजकारणामध्ये टिकून राहण्यासाठी आलो नाही. राजकारणामध्ये गावगाड्याचे प्रश्न विशीवर टांगण्यासाठी आम्ही आलो. टिकून राहणं वेगळं आणि प्रश्न राजकारणाच्या माध्यमातून विशीवर आणून राजकारणाच्या पटलावर टाकणं वेगळं आहे. पवार साहेबांचं राजकारण आहे ते टिकून राहण्याचं राजकारण आहे. तुम्हाला गंमत एक लक्षात येईल, राष्ट्रवादीचा पाठिंबा पवार साहेबांच्या बारामतीमध्ये आहे. मग तोच पाठिंबा राष्ट्रवादीचा राहुरीमध्ये नाहीये. म्हणजे बारामतीमध्ये पिपाणीत कमळ आणि घड्याळ घालून फुकीत निघाली ती, आणि तिकडं मात्र राहुरीत आम्ही पुरोगामी आहोत, आम्ही जातीयवादी पक्षाला पाठिंबा देणार नाही. म्हणजे हे त्यांच्या बुद्धी चातुर्याला पवार साहेबांच्या खऱ्या अर्थानं सलाम करावा लागेल निश्चितपणानं. म्हणजे मला वाटतं की ते अनेक पात्रामध्ये माझ्यासारख्या माणसाला ते दिसत असतात. अनेक पात्रामध्ये म्हणजे त्याचं आपण जे काही इतिहासकालीन वेगवेगळी जी काही पात्र रंगभूमीवरती असतील किंवा राजकारणामध्ये राजेशाहीमध्ये असतील तो मी नव्हेच. हे नाटक खऱ्या अर्थानं त्यांच्याशी उभे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. मंत्रीपद गेल्यावर तुम्ही अस्वस्थ होतात फार. आता पुन्हा एकदा रिशफल होतंय, पुन्हा मंत्रिमंडळ याचं गठन होईल, भाकरी फिरवली जाईल असे संकेत आहेत. तुम्हाला वाटतं का की यावेळी पुन्हा एकदा फडणवीसांनी तुम्हाला संधी द्यावी? नाही, एक मी ह्या निमित्ताने एक आठवण सांगेन की मला ज्यावेळी आमच्या सरकारची मुदत संपली देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली
मला वाटतं 2019ला, त्यावेळी मला लोकसभा लढवायची होती आणि त्या दृष्टीने मी प्रचंड तयारी केलेली होती. आणि मला एकदा देवाभाऊ म्हटले, अरे सदाभाऊ दिल्लीला जाऊन काय करतोय, सरकार तर आपलंच येणार आहे, पुन्हा तुला मी मंत्री करणार आहे काय. योगायोगानं सरकार आलं पण आम्ही सत्ता स्थापन करू शकलो नाही. मी लगेच आमचं सरकार येत नाही म्हटल्याबरोबर मी ज्या बंगल्यामध्ये राहत होतो माझा सगळा स्टाफ असा बोलवला आणि मग मी म्हटलं की बाबा तुम्ही हे जे काही साहित्य आहे, कुठं भांडेकुंडे असेल, टीव्ही असेल, अजून काय असेल, फ्रीज असेल, मग मी चिठ्ठ्या टाकल्या कामगारांची नावं घालून, साफसफाईला होती त्यांची. मग जे चिठ्ठी उचलली त्याच्यात समजा कुणाला फ्रीज लागला असेल त्याला म्हणलं तू फ्रीज घेऊन जा, कुणाला ठराविक मिक्सर लागला असेल तू मिक्सर घेऊन जा. सगळ्याचं मी त्या ठिकाणी वाटप केलं आणि आनंदानं मी खऱ्या अर्थानं घरला आलो. कारण ह्या व्यवस्थेमध्ये आमचा जन्मच झाला नव्हता ना. राजकीय घराण्यामध्ये, या राजकारणाच्या गंगेमध्ये आम्ही जन्मालाच आलो नव्हतो ना. आम्ही जन्माला आलो खेडेगावात, गुरांच्या मागं डोंगरात सुट्टीला आम्ही असायचं, आईबापाच्या मागं आम्ही शेतामध्ये निंदायला असायचो, कोळपं ओढायला असायचं, सुगीमध्ये भुईमुगाच्या शेंगा तोडायला असायचं काय. त्यामुळं असं काही वाटलं नाही. आणि मिळालं ते भरपूर मिळालं. फाटक्या माणसाला या फाटक्या झोळीमध्ये झोळी भरून दान मिळालं असेल, कशासाठी पुन्हा दुःख मानावं. तो काय आपला 7-12 होता का? अजिबात नव्हता. आनंदानं मी घरला आलो निघून. काही मला त्याचं दुःख वाटलं नाही. परतही तसं कामाला सुरुवात केली. हा, एक गोष्ट लक्षात आली की मंत्रिपदाच्या काळामध्ये माझ्याकडे जेवायला 100-200 माणसं, नाश्त्याला तेवढीच, कार्यक्रमाला वेगवेगळ्या पत्रिका घेऊन येणारी तेवढीच, उद्घाटनला भाऊ तुम्ही आलाच पाहिजे. म्हणजे राजाच्या दरबारात हुजरे मुजरे गुजरे सगळे त्या काळात मी गोळा झालेली होतेच की. आता ती पांगली फक्त. ते काय जिकडं दरबार भरल तिकडं सगळे हुजरे पळत सुटत असतात काय. पण मला मात्र काही नाही. मी माझ्या लेकरांना घेऊन परत मी चळवळीत काम चालू केलं. परत मी शेताभातामध्ये राबलो. परत मी एक चांगले माझ्या शेतावर शिक्षण संस्था उभा केली. आज धनगर समाजाची 150-200 मुलं फी न घेता आज मी शाळेमध्ये शिकवत आहे. अनेक गरिबांची मुलं फ्रीमध्ये मी शाळेमध्ये शिकवत. 156 मुलं अशी आहेत की मी तिचे 1 रुपया सुद्धा फी घेत. शेवटी तुम्ही काम करायला झपाटून लागला तर असं काही नाही की ती सत्ताच पाहिजे. मी एक माणूस असा आहे की मला उठलं की काही लोकांना पैसे लागते, ते काही लोकांना खायला लागतं, काही लोकांना वेगवेगळे आवडेल, पण मला सातत्यानं काम लागतं. सगळं घरदार बी कामात राहिलं पाहिजे, लेकरं बाळ बी कामात राहिलं. शेवटी त्यात आपल्याला आनंद आहे. पुस्तक पण लिहिता? पुस्तक लिहिताय? मी एक बळीचा आक्रोश, हे मी माझ्या वडील ज्यावेळी माझे लीलावतीला कॅन्सरच्या आजाराशी झुंज देत होते आणि देवाभाऊजीच त्यांना उपचाराची सगळी सोय त्या 2015ला केली. त्यावेळी मी मंत्री आमदार काय नव्हतो. आणि मी वडिलांना विचारलं की मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्या शेतकऱ्यांच्या चालू आहेत आणि मला विदर्भामध्ये एक दुष्काळ यात्रा काढावी वाटते की त्याला दिलासा दिला पाहिजे की आत्महत्या करू नको बाबा, आम्ही तुझ्या बरोबर आहे. आणि आत्महत्या केलेल्या गावातनं मला यात्रा काढायची. मी दुष्काळ दिलासा यात्रा ती काढली आणि त्या यात्रेवर आधारित, त्यावेळी माझे सहकारी मित्र रविकांत तुपकर माझ्याबरोबर होते, आधारित मी बळीचा आक्रोश हे पुस्तक मी त्या लिहिलं आणि त्याच्यामध्ये त्यावेळी आलेलं मला अनुभव त्या ठिकाणी हे केलं. आता गावगाड्यातल्या चालीरीती, गावगाड्यामध्ये आम्ही लहानाचं मोठं कसं झालो, गावगाड्यातल्या त्यावेळच्या सामान्य माणसाच्या काय भावना असायच्या, लेकरा बाळांच्या काय भावना असायच्या, आमचं सण साजरं करण्याच्या काय पद्धती, आमच्या लग्नांचं रीतिरिवाज काय असायचं, आमच्याकडं गावगाड्यामध्ये वेगवेगळ्या सणांच्या मध्ये ते साजरे करण्याच्या काय पद्धती असायच्या. जसं होळीचा सण असेल, गौरीचा सण असेल, नाही रुखवत लग्नात उघडायचं असेल, यावर आता माझं सगळं लिखाण सुरू आहे. बऱ्याचच मी लिखाण ते लिहिलं. गुरं राखताना आम्ही त्यावेळी शेतात कशा पद्धतीनं गुराच्या मागं आम्ही जात असू, दिवसभर मग गुराच्या मागं आमचं खेळ कोतला असायचं.
आटापाट्याचा खेळ असेल, सुराचा खेळ असेल, लांब उडीचा खेळ असेल, लपाछपीचा खेळ असेल, गोलरीचा खेळ असेल, तर त्या काळातलं जगणं हे आजच्या नव्या पिढीला खऱ्या अर्थानं समजलं पाहिजे. आणि त्याच्यावरती सुद्धा मी आता लिहायला माझं सुरुवात आहे. ते पुस्तक थोड्याच दिवसामध्ये प्रकाशित होईल. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांच्या धोरणाकडे आपण कसं पाहता? म्हणजे खरं तर त्यांना इन्फ्रामॅन म्हटलं जातं. इन्फ्रास्ट्रक्चर कसं घडवायचं किंवा कशा पद्धतीनं सुसह्य झालं पाहिजे मुंबईकरांसाठी किंवा मेट्रोमध्ये राहणाऱ्या माणसांसाठी, यासाठी त्यांनी एक मेट्रोचं जाळं असेल किंवा कोस्टल रोड असेल किंवा आता ज्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी सबंध महाराष्ट्रभर निर्माण केलं, त्यानंतर त्यांचं इन्फ्रामॅन असं नाव पडलं गेलं. पण त्यासोबतच त्यांनी शेतीला देखील मग विजेचे जे पंप आहेत ते आपण बघतो की सौर ऊर्जा यंत्र त्यांनी मोफत दिली. त्याच पद्धतीनं शेतीला देखील एक पाठबळ किंवा एक बळ मिळावं यासाठी देखील त्यांनी अनेक योजना त्यांच्या काळामध्ये राबवलेल्या आहेत. यांच्याकडे आपण कसं पाहता? देवाभाऊ हे एक अभ्यासू नेतृत्व आहे. आता आडनाव त्यांचं फडणीस असल्यामुळं काही लोकांना तो मोठा प्रॉब्लेम झाला. कारण मी शरद जोशींच्या बरोबर बी काम करतो, त्यांचं आडनाव जोशी होतं, त्या नावानं बी प्रॉब्लेम खऱ्या अर्थानं झाला. परंतु हे नेतृत्व उच्च शिक्षित आहे, उच्च शिक्षण घेतलेलं आहे. पण नुसतं उच्च शिक्षण घेतलं नाही, या नेतृत्वानं जग पाहिलं, जगातले बदल पाहिले, जगातले अनेक प्रयोग पाहिलेले आहेत. जगामध्ये विज्ञानाच्या माध्यमातून होत असलेली प्रगती, जगामध्ये येत असलेलं नवनवं तंत्रज्ञान, हे या माणसानं अभ्यासलं. आणि या माणसाच्या लक्षात आलं की माझा महाराष्ट्र घडवायचा असेल, माझा महाराष्ट्र उभा करायचा असेल, तर मग माझ्या महाराष्ट्राला काय लागतंय? माझ्या महाराष्ट्राला शेतीला पाणी लागतंय, माझ्या महाराष्ट्राला चांगलं शेतकऱ्याला बियाणं द्यायला लागतंय, अधिक पिकलं तर ते खरेदी करायला लागतंय, माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला दिवसा वीज द्यायला लागत्या, मग ते आपण सोलरच्या माध्यमातून दिवसाला देऊ शकतो का? माझ्या महाराष्ट्राला दळणवळणाची व्यवस्था करावी लागेल. माझ्या शहरामध्ये गर्दी जर कमी करायची असेल, लोकांना जगणं सुसह्य करायचं असेल, तर मेट्रो सारखे प्रकल्प राबवावे लागतील, उड्डाणपुलासारखे प्रकल्प राबवावे लागतील, शैक्षणिकमध्ये सुधारणा कराव्या लागतील, नोकरींच्या मध्ये पारदर्शकता आणावी लागेल, गुंडागर्दी महाराष्ट्रातली थांबवायची असेल तर त्या दृष्टीनं आपल्याला कठोर पावलं उचलावी लागतील. अशा बाजूनं विचार करणारं हे नेतृत्व आहे. ह्या नेतृत्वानं कधी असा विचार नाही केला माझ्या कार्यकर्त्यांना कारखाना द्यावं लागतील, भूखंड द्यावं लागतील, कॉन्ट्रॅक्ट द्यावं लागतील, मला राजकारणामध्ये टिकायचं असलं तर मेडिकल कॉलेज काढावी लागतील, मला उद्योगधंदे उभा करावं लागतील. हे कधीही देवाभाऊनं खऱ्या अर्थानं मनामध्ये आणलं नाही. माझ्या लेकरा बाळांना पुढं राजकारणाच्या पटलावरती आणावं लागेल, त्याच्यासाठी मोठ्या मोठ्या संस्था इव्हेंट उभा करून संस्था उभा कराव्या लागतील, इव्हेंट करावे लागतील. कधीही या माणसानं स्वतःसाठी राजकारण केलं नाही. हे सगळे काँग्रेसमधले धेंडे बघितले तर आज त्यांचे वेगवेगळे मोठे मोठे प्रकल्प आहेत, फार्म हाऊस, हजारो एकर त्यांनी जमिनी घेतलेल्या आहेत, अनेक कॉलेज, शाळा, किती आहेत त्यांच्या शाळा. अगदी तुम्हाला मी ताई सांगेन की कर्मवीर भाऊराव अण्णा पाटील यांनी रेज शिक्षण संस्थेसारखी संस्था उभा केली. आज ती संस्था कुणी घशात घातली? आज सगळ्या संस्था या महाराष्ट्रातल्या, वसंतदादा इन्स्टिट्यूट जे पुण्याला उभा राहिलं उसावर संशोधन करणं, त्याचा अध्यक्ष कोण आहे? पैसे कोणाचा इथं? ते शेतकऱ्यांचा आहेत. या खऱ्या अर्थानं काँग्रेस आणि राष्ट्रवादीतल्या सगळ्या राजकीय लोकांनी हे स्वतःच्या संस्थानिक झाले, संस्थानिक बनून राहिले. आणि त्याचं वेगळं रूप बघायचं असेल तर ते देवाभाऊ. ना त्यानं मेडिकल कॉलेज केलं, ना तिने अशा संस्थानिक पद्धतीनं ते नावारूपाला आले. आणि म्हणून या महाराष्ट्राच्या राजकारणाची एक नवी जडणघडण त्यांच्या माध्यमातून होते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी. तुमचा प्रवास नक्कीच थक्क करणारा आहे. आणि जसं मी म्हटलं की तुम्ही आता पुस्तकही लिहिताय, त्यामुळे पुस्तक रूपी देखील अनेक चालीरीती तुम्ही आता पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करताय. त्या पुस्तकासाठी देखील तुम्हाला अनेक शुभेच्छा. आज खरं तर तुम्ही आमच्याकडे आलात आणि आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्यात, त्याबद्दल आपले अनेक आभार. आणि आता जसं मी म्हटलं की रिशफल होणं बाकी आहे, त्यामुळे त्यासाठी देखील आपल्याला अनेक शुभेच्छा. धन्यवाद. कॉफीमध्ये आता वेळ झालेली आहे इथेच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.